गोकुळ शुगरकडून गेल्या 7 महिन्यांपासून ऊस बिलाची रक्कम न मिळाल्यानं संतप्त झालेल्या तुळजापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला बुधवारी आक्रमक बळण मिळालं। आंदोलनाच्या 17व्या दिवशी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलन कायम ठेवत शहरातील धर्मवीर छत्रपती संभाजी तलावात उतरून जलसमाधी आंदोलन केलं। गोकुळ शुगरकडे तब्बल 30 कोटी रुपयांचं ऊस बिल थकीत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। कारखान्याची जबाबदारी दुसऱ्याकडे सोपवल्यानंतर शेतकऱ्यांच्या देयकांबाबत टाळाटाळ केली जात असल्याचा दावा त्यांनी केला। 7 महिन्याहून अधिक काळ ऊस बिल न मिळाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून त्यातूनच हे आंदोलन सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। आमची पहिली मागणी आहे। ऊस बिल दिल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबणार नाही। यापेक्षाही उग्र आम्ही आंदोलन करू। आमचं म्हणणं आमचे पैसे द्या, आमच्या घामाचा दाम द्या। घामाचा दाम दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। आज कोणत्या प्रकारचे आंदोलन? आज जलसमाधी आंदोलन घेतलो। जलसमाधी आंदोलनामध्ये आम्ही मध्ये गेलो, पण पोलिसांनी आम्हाला वाचवलेलं आहे। आमचं म्हणणं एकच आहे, त्या जलसमाधी आंदोलनापेक्षा याहीपेक्षा उग्र आंदोलन आमच्या ऊसाच्या बिलासाठी करणार आहोत। बुधवारी मोठ्या संख्येनं शेतकरी संभाजी तलाव परिसरात एकत्रित आले। धोबी घाट भागातून तलावात उतरलेल्या शेतकऱ्यांनी साखळी करून जोरदार घोषणाबाजी केली। थकीत ऊस बिल मिळालंच पाहिजे, आमच्या हक्काचे पैसे द्या, तसंच पैसे देणार नसाल तर आम्हाला मरणाची परवानगी द्या, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। त्या रकमेतून फक्त 30 कोटी रुपये हे शेतकऱ्याचं ऊस बिल देण्यासाठी दत्ता शिंदेला ॲडव्हान्स द्यायला लावा। साखर आयुक्ताच्या खात्यावर जमा करा आणि साखर आयुक्ताच्या आणि आमच्या खात्यावर पैसे जमा करा अशी त्यांची विनंती आहे। माफक अपेक्षा देवाभाऊ या राज्याचे मुख्यमंत्री निश्चितपणे या शेतकऱ्याचं कल्याण करतील, हित करतील अशी आम्हाला आशा आहे। आरआरसी प्रक्रिया ही लवकर होणारी नाही। 4 महिन्याला टेंडर प्रक्रियेने परत रद्द परत 4 महिने झाले। आरआरसी हा पर्याय होऊ शकत नाही। आम्हाला आता माध्यमांशी बोलताना आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। 17 दिवसांपासून आंदोलन करूनही न्याय मिळत नाही। आता मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून आमची थकीत रक्कम तातडीने मिळवून द्यावी। पावसाळा सुरू झाला आहे, पेरणीसाठी बियाणं आणि इतर खर्चासाठी पैसे नाहीत। कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली। मागण्या मान्य न झाल्यास आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ येऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला। आता 17 दिवस बसलोय। पालकमंत्र्याला जर पूनम गेटवरती शेतकरी जर रडत असतील, त्यांना जर पालकाला जर कळत नसेल तर मग आम्ही पालकमंत्र्याला आमचं म्हणणं आहे, जरी तुम्हाला कळालं नसेल, आत्ता कळालंय तर तुम्ही आता जास्तीत जास्त लवकरात लवकर तुम्ही म्हणता ना सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास, कुठं तुमचा सबका साथ आणि सबका साथ आणि सबका प्रयास? आमचं म्हणणं एकच आहे, त्या मोदी साहेबांची प्रतिमा खराब करू नका तुम्ही। काय लोक खराब करायला तुम्ही? आमचं म्हणणं आहे त्या फडणवीस साहेबांनी 2 मिनिट, फक्त 2 मिनिट का मुख्यमंत्री आमच्या शेतकऱ्याला 2 शब्द देत नाहीत का? 2 मिनिट देत नाहीत का? मोठमोठ्या भांडवलदारांना 2 मोठमोठ्या उद्योगपतीला तासन तास 2-2 दिवस देते ते आमच्या शेतकऱ्याला। आमचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री साहेबांनी 2 मिनिट आम्हाला वेळ द्यावा। कांडका कसं पडत नाही बघू आम्ही। त्या शिंदे साहेबाला बोलून घ्यावं आणि त्या साखर आयुक्ताला बोलून घ्यावा। त्या साखर आयुक्त म्हणजे भाडे कायद्याचे दलाल आहे, ते चोर आहे ते। आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो। 15 दिवसात बिल देणं जर तुम्हाला कायद्यानं बंधनकारक असताना तुम्ही काय करणार? तर भडव्यानं तुम्ही साखर आयुक्तवाले लोक आलती का? अहो ते सगळे साखर आयुक्ताचे माणसं सगळे चोर आहेत ते। हो, तुम्हाला काय वाटायलंय? गबाळ हाणू 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 मग तुम्ही काय करलात? कायद्यानं तुम्ही काय करलात? तुमचं काम आहे का नाही? 15 दिवसात तुम्ही कशाला कायदा केलात? ऊस नियंत्रण कायदा 1956चा कायदा आहे, 1966चा कायदा आहे। गुण नियंत्रण कायदा, ऊस नियंत्रण कायद्यामध्ये ऊसाचं बिल 3A प्रमाणे, कलम सहकार 3A कलमाप्रमाणे ऊसाचं बिल देणं कायद्यानं बंधनकारक आहे आणि ते इम्प्लिमेंटेशन कोण करतंय? तिथले प्रादेशिक सहसंचालक साखर आयुक्त करतात। पण त्याने काय नाही, गुळ खाऊन निवांत पैसे घेऊन गप्पा येते। आमचं म्हणणं आहे अशा पद्धतीनं लोकशाहीमध्ये जर प्रशासन अशी चेष्टा लोकशाहीमध्ये आमच्या गोरगरीब शेतकऱ्याची करत असेल तर आम्ही त्यांचा जाहीर निषेध करू। असं तुम्ही करू नका। आता काय प्रशासनानं काय आश्वासन दिले? किती आता आमचे जी काय आपले सीपी साहेब आहेत, त्या सीपी साहेबांना आम्हाला सांगितलं की बाबा मी बैठक लावतो
लावा की बैठक, आम्हाला काय देणं घेणं आहे? आता माघार घेतली का? आता माघार कुठे घेतो आम्ही? आमचं आंदोलन चालूच आहे. नाही, जलसमाधी आंदोलन. जलसमाधी आंदोलन आता माघार घ्यावं लागेल ना. शेतकरी आता कसं आहे, तिथं जलसमाधी आंदोलन तेवढंच असतंय, नाटक किती असतंय तेवढंच असतंय, जास्त काही करत बसण्याचा अर्थ नाही. आमच्या शेतकऱ्याचं तेवढंच आंदोलन झालं, बस झालं. 17 दिवसापासून आंदोलन चालू आहे, परंतु अजून कुणीही दखल घ्यायला तयार नाही. म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे की मायबाप सरकार आहे, आम्ही त्यांचे लेकर आहोत. म्हणून साहेबांनी आमच्याबद्दल एवढाच विचार करावा की ह्या गोकुळ शुगरची विक्री बाबूराव बोत्रे पाटील यांना झाली आहे आणि त्यांचा जो व्यवहार ठरलाय ते कागदोपत्री क्लिअरन्स होत नसल्यामुळे ते पैसे देत नाहीत. तर मुख्यमंत्र्यांनी बाबूराव बोत्रे पाटील, दत्ता शिंदे आणि आम्हाला शेतकऱ्याला 2-3 प्रमुख लोकांना बोलवावं, मंत्रालयात बैठक घ्यावं आणि बाबूराव बोत्रे पाटलाला 30 कोटी रुपये ॲडव्हान्स पोटी कारखान्याच्या व्यवहाराच्या दिलं तर निश्चितपणे या 30 कोटीमध्ये आमच्या सर्व शेतकऱ्यांची बिलं जाणार आहेत. आज शेतकऱ्यापुढे प्रश्न असा आहे की गेल्या वर्षी उडीद, मूग, भुईमूग, सोयाबीन, कांदा ह्याला कुठला भाव लागला नाही, घातल्याला शेतामधलं लागवड सुद्धा निघालं नाही आणि ऊसाचे पैसे आमच्या कारखान्याकडे अडकून पडले. आता जर पाऊस पडला तर बियाणं कशानं आणायचं, खतं कशानं आणायचं आणि शेतात पेरणी कसं करायचं, ह्यासाठी हा शेतकरी आता आक्रमक होऊन या आंदोलनाच्या पावित्र्यात उतरलाय. शेतकऱ्याच्या पोटातल्या भुकेला जर आतून डंक मारायला लागलं तर शेतकरी अशा प्रकारची आक्रमक भूमिका घेत असते. म्हणून या शेतकऱ्याची मागणी रास्त आहे. म्हणून महाराष्ट्र सरकार आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी यात हस्तक्षेप करावं, 30 कोटी द्यावं अशी आग्रहाची मागणी आहे. एकूण किती शेतकरी आहेत? 3500 शेतकरी आहे. किती बिल थकत 30 कोटीच बिल आहे. 30 कोटी दिलं का सगळा विषय संपणार आहे. कोणत्या जे सोलापूर आणि धाराशिव हा, तुळजापूर तालुका आणि अक्कलकोट तालुका असं 2 तालुक्याचं हे बिल आहे. 3500 शेतकऱ्यांचं. हा, 30 कोटी रुपये बिल दिलं का आमचा सगळा विषय संपणार आहे. त्यामुळं शेतकऱ्याचा प्रश्न संपला. आणि जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये प्रामाणिकपणे भूमिका बजावली, पण जिल्हाधिकारी हे अंतिम अथॉरिटी होऊ शकत नाही. काही निर्णय घेणं त्यांना मर्यादा येतात. काय आश्वासन दिलं त्यांनी जिल्हा? फक्त काय की आरआरसी खाली मी कारवाई करतो, कारखान्यावर जप्तीची कारवाई करतो, त्याचा निलावा काढतो, विक्री करून पैसे जमा करतो आणि मग तुमचे देतो. ही प्रोसिजर लवकर होणारी नाही आहे. एकदा कारखान्याची टेंडर प्रक्रिया झाली का निविदा दिवशी हेच कारखान्याचे लोक त्यांना दम देतात, जे टेंडर भरले त्या लोकांना की तुम्ही कारखाना कसं घेता बघतो. म्हणलं का कुणी टेंडर प्रक्रियेत उतरत नाही, स्वतःचे पैसे घालून भांडणं कुणी घ्यायचं म्हणून टेंडरवाले येत नाही. कारखाना प्रक्रिया एकदा रद्द झाली की परत दुसरी प्रक्रिया पुढची तारीख यायला 4 महिन्याचा कालावधी लागतो. मग हेच आरआरसी मध्ये शेतकऱ्याला काहीच मिळणार नाही. बरं, आज केंद्र सरकार, राज्य सरकार एकोका कारखान्याला 200-200 कोटी रुपयाचं पॅकेज देऊ लागलंय. आम्हाला तर पॅकेज नको, आमच्या हक्काच्या बिलासाठी 30 कोटी द्यावं. कारखाना कोणत्या राजकीय व्यक्तीचा आहे का? हे बघा, तो राजकीय व्यक्तीचा असो नाहीतर कुठल्या खासगी व्यक्तीचा असो, प्रश्न आमच्या पोटाचा आहे. पोटासाठी आम्हाला भूक लागली, आम्ही सरकारकडे ओरडतो, आम्हाला जीव घाला, पाणी द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. कारखान्याला कुठं पैसे द्या म्हणतो? पैसे साखर आयुक्ताकडे द्या, कारखान्याकडनं यादी मागून घ्या आणि आमच्या डायरेक्ट खात्यावर जमा करा. त्यामुळे कारखान्याला रोख पैसे देण्याचा प्रश्नच येत नाही ना. पण मार्ग काढण्यासाठी सरकार यामध्ये मध्यस्थी करावी आणि मुख्यमंत्री महोदयांनी यामध्ये जर त्यांची इच्छाशक्ती असेल तर 5च मिनिटात हा प्रश्न मिटणार आहे आणि या संपूर्ण शेतकऱ्याचा आशीर्वाद त्यांना मिळणार आहे. शासकीय लेवलवरती, राज्य सरकारच्या लेवलवरती आमची त्यांच्याशी चर्चा व्हावी आणि त्यांनी कारखान्याकडे चर्चा करून आमचं त्वरित बिल आमच्या शेतकरी बांधवाच्या खात्यावरती जमा करावं, हा उद्देश याच्या पाठीमागं आहे. आणि आंदोलन इथं संपलं नसून जोपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याचं बिल हे खात्यावरती जमा होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार आहे. मला सांगा, शेतकऱ्याकडं 1 महिन्याचं 2 महिन्याचं राशन असतं, 7-7 महिने जर शेतकरी इथं बिल देत नसेल तर त्याचा संसार उघड्यावर राहणार नाही तर कसं राहणार आहे? आणि प्रत्येक गावामध्ये शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. इथून गेल्यानंतर शेतकऱ्याकडं दुसरा पर्याय कुठला राहिलेला नाही. का तर 7-8 महिने झालं त्याच्याकडं एक छदाम पैसा त्याच्या हातामध्ये नाही. आणि प्रामुख्यानं त्याचे ऊस हे नगदी पीक असताना त्या नगदी पिकाचं बिल हे जर मंडळी 7-7 महिने ठेवून घेत असतील तर त्या शेतकरी बांधवांपुढं आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. हे अरविंद साहेबांनी ओळखलेलं आहे आणि आम्ही आंदोलन करून या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याचे, प्रत्येक शेतकऱ्याचे बिल हे त्यांच्या खात्यावर जमा झाल्याशिवाय आम्ही इथून ते आंदोलन संपवणार नाही. आणि दरम्यान शेतकऱ्यांच्या जलसमाधी आंदोलनामुळे पोलीस यंत्रणेवर मोठा ताण पडलेला होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. थकीत ऊस बिलासाठी सुरू असलेल्या आंदोलनानं आता आक्रमक रूप धारण केल्यानं प्रशासनासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला असून या आंदोलनाकडे जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.